नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे. खुशखबर आहे, कारण आता एप्रिल हप्ता वितरणाचा GR आलेला आहे आणि नेमके आपल्या खात्यावर हे योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर एप्रिलचा हप्ता हा या दिवशी जमा होणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एकच विनंती आहे, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमचा जास्त वेळ न घालवता तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचे, म्हणजे एप्रिलचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर DBT पोर्टलद्वारे जमा करण्याबाबतचा GR आलेला आहे. आणि बघा, 11 एप्रिल 2025 मध्यरात्रीच हा GR, काल रात्री GR हा पब्लिश झालेला आहे. त्यामुळे हा GR नेमका काय आहे आणि एप्रिलचा हप्ता आपल्या संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. पूर्ण GR आपण वाचणार आहोत. काही महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याच आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. यासाठी एक खात्री करून बघूया. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजने केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन इंदिरा गांधी आणि विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे. तर बघा, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत वरील सर्व निराधारांसाठी योजना राबवल्या जातात. डिसेंबर 2024 पासून पुरस्कृत योजना पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात आलेले आहे. आपल्याला माहीत आहे की डिसेंबर 2024 पासून संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यांवरती जे काही अनुदान आहे ते DBT पोर्टलद्वारेच त्यांच्या खात्यांवर जमा केले जाते. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे मार्च 2025 पर्यंत अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये मार्च 2025 पर्यंत सगळे अनुदान किंवा ग्रामशिवाय योजनेचे हप्ते जमा केलेले आहेत. तर होऊ शकते काही लाभार्थ्यांना असे आहे की त्यांच्या खात्यांमध्ये मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. नेमके किती लाभार्थी आहे हे कृपया व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून कळेल की कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना मिळालेले आहे. अजून मार्चचा हप्ता हा झालेला नाही. मात्र महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा DBT झालेला नाही, ज्यांच्या खात्यावर मार्च हप्ता झालेला नाही. असे काही लाभार्थी आहेत की ज्यांना 4 एप्रिल रोजी 3000 रुपये जमा झालेले आहेत, काहींना 10 एप्रिलला 3000 रुपये जमा झालेले आहेत. हप्त्यांची प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे सन 2025 या आर्थिक वर्ष मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे 2025 अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट बँक खात्यामध्ये जमा करायची आहे. तर बघा, या ठिकाणी म्हटलेले आहे की जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो एप्रिल हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा करायचा आहे. त्यानुसार या GR नुसार त्याचं वितरण हे SBI कडे वर्ग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सादर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना बँक खात्यांमध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विधारीन होती. एप्रिलच्या हप्त्यासंदर्भातील जे काही विशेष पैसे व पैशाचे जे काही वितरण आहे यास GR मार्फत स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. आज आणि अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे. बघा, एप्रिल महिन्याचा 2025चा अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी सादर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक आलेल्या खात्यांमध्ये पुढील तरतूद म्हणजे नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. या संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचा जो काही निधी आहे तो निधी या GR नुसार SBI कडे वर्ग करण्यात आलेला आहे. आणि आता एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांना मिळणे हा सोपे झालेला आहे आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे. यानुसार जर आपण खाली बघितलं तर कोणत्या कोणत्या योजनेसाठी हे पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि किती पैसे देण्यात आलेले ह्या संदर्भात बघा. आणि वितरण संदर्भातील एक टेबल सुद्धा देण्यात आलेलं आहे. जवळपास सामाजिक न्याय विभाग विशेष सहाय्य योजनेच्या सगळ्या योजनांचे जे काही पैसे आहे तर त्या पैशांचे या ठिकाणी वितरण कोणत्या अंतर्गत केले जाते याचं वितरण सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, दाखवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण जे काही एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करत होते, आमच्या खात्यांवर एप्रिलचा महिना कधी येणार आहे, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता हे पैसे आपल्या खात्यांवर कधी जमा होऊ शकतात, कारण GR तर काल रात्री आलेला आहे.
हे पैसे आपल्या खात्यांवर कधी जमा होऊ शकतात, तर अपेक्षित आहे की GR आपल्याला अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्या खात्यांवर योजनांचे पैसे हे जमा होत आहे. म्हणजेच की 20 एप्रिलपर्यंत लक्षात घ्या. 20 एप्रिलपर्यंत आपल्या खात्यांवर या योजनेचे पैसा जमा होऊ शकतात आहे. यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका. एप्रिलचा जो काही हप्ता आहे, तो हप्ता आपल्या खात्यांवर जमा होणार आहे. त्याचबरोबर जे काही लाभार्थी आहेत, ज्यांचं DBT अजून झालेलं नाही, त्यांनी लगेच हे DBT करून घ्या. कारण DBT केल्याशिवाय त्यांच्या खात्यावर मागील हप्ते प्लस एप्रिलचा हप्ता जमा होऊ शकणार नाही. याची दक्षता घ्यावी. त्यामुळे आपल्याला DBT करणे गरजेचे आहे. ज्या DBT झालेलं नाही, त्यांचं बाकी करण्याची आहे, त्यांनी लवकरात लवकर करून जा. म्हणजेच की 20 एप्रिलपर्यंत आपल्या खात्यांवरती हे पैसे जमा होणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही DBT लिंक करून घ्या व आधार अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे लाभार्थ्यांना लाभ हा मिळेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. धन्यवाद.